नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वक्री गुरु आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा परिणाम याचा दुसरा भाग पाहत आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण वृषभ राशीमध्ये वक्री होणारा गुरु आणि त्याचे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर होणारे परिणाम पाहिले. आज आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी हा वक्री गुरु कोणते फल घेऊन येत आहे हे जाणून घेणार आहोत. दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी गुरु हा ग्रह आपल्या सध्याच्या वृषभ राशीतच वक्री होत आहे आणि त्याचा हा वक्र कालखंड 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर तो पुन्हा मार्गी होऊन वृषभ राशीमध्येच संचरण करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे मे महिन्यापर्यंत असणार आहे. वक्री काल हा प्रत्येक ग्रहासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो, कारण वक्री ग्रह हा अत्यंत बलवान बनत असतो आणि त्यातही शनी, गुरु, राहू आणि केतू यांचा प्रत्येक राशीचा राशी परिवर्तनाचा कालखंड हा मोठा असल्याकारणाने यांचे महत्त्व देखील तितकेच मोठे आहे आणि त्यामध्ये गुरु हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वात शुभ ग्रह मानले आहे. गुरुच्या दृष्टीला अमृतमयी दृष्टी मानले आहे आणि असा गुरु जेव्हा वक्री होतो त्यावेळेस तो अधिक बलवान होतो आणि तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाचे आणि त्याचबरोबर त्याच्या मागील भावाचे आणि पुढील भावाचे देखील फळ देत असतो आणि म्हणूनच गुरुचा हा वक्रकाल अत्यंत महत्त्वपूर्ण असा समजला जातो. आज आपण याचीच चर्चा करणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. आणि गुरु हा मोठा ग्रह असल्याकारणाने आणि त्याचा कालखंडही मोठा असल्याने ज्यांना आपली लग्नकुंडली माहीत आहे त्यांनी हे राशीफल आपली लग्नकुंडलीनुसार आणि राशी कुंडलीनुसार अशा दोनही कुंडल्यानुसार पाहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा. गुरु हा ग्रह सर्व धार्मिक कार्यांचा कारक ग्रह आहे. विद्या, संतती, मान सन्मान हे प्रदान करणारा ग्रह गुरुच आहे. असा हा गुरु आज तुळ राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज आपण थोडक्यात चर्चा सर्वप्रथम पाहणार आहोत. तुळ राशीसाठी गुरु हा ग्रह तृतीयेश आणि षष्ठेश आहे आणि तो सध्या अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड फारसा सुखकारक नाही, परंतु वक्र कालामध्ये ही स्थिती बदलणार आहे. अष्टम स्थानी असलेला हा गुरु सप्तम स्थानाचे आणि नवम भावाचे देखील फळ देणार आहे आणि म्हणून तुळ राशीच्या जातकांना हा गुरुचा वक्री कालखंड अनेक प्रकारे सुखद अनुभूती देणारा असाच आहे. सध्या हा वक्रकाळ तुळ राशीला मनासारखे यश देताना दिसून येत आहे. तुळ राशीच्या जातकांचा या काळामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढणार आहे. त्यांना त्यांच्या भाग्याची जोड देखील मिळणार आहे. तसेच वडिलांचे सहाय्य त्यांना या कालखंडामध्ये मिळू शकणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग या काळामध्ये त्यांना लाभणार आहे. नोकरी आणि व्यापार अशा दोनही ठिकाणी गुरुचा हा वक्री कालखंड त्यांना मनासारखे यश मिळवून देणारा ठरणार आहे. आर्थिक बाबी हाताळत असाल तर त्यामध्ये त्यांना यश येताना दिसून येत आहे. पैतृक संपत्तीची वाटणी वगैरे करणार असाल किंवा नवीन स्थावर इस्टेट घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. संततीकडून या कालखंडामध्ये शुभ समाचार मिळण्याची शक्यता दिसून येत आहे, परंतु त्याचबरोबर संततीच्या स्वास्थ्याची काळजी देखील त्यांनी नक्की घ्यावी. नवीन व्यापार जर सुरू करणार असाल तर करू शकतात, परंतु त्यात सावधानता बाळगणे हे देखील महत्त्वाचेच आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड मध्यम सुखकारक असलेला दिसून येतो. विचारपूर्वक निर्णय घेणे त्यांना गरजेचे आहे. तसे न केल्यास त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. दाम्पत्य जीवनात थोडेफार त्रास संभवतात, परंतु
या कालखंडामध्ये जीवनसाथीचा सहयोग देखील मिळताना दिसून येत आहे आणि जीवनसाथीचे बोलणे हे ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. या वक्रकालामध्ये अविवाहितांना विवाहाची बोलणी करण्यासाठी हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येतो. प्रवास योगही तुळ राशीच्या जातकांना फायदेशीर ठरलेले दिसून येतील. परदेशी जर व्यापार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड मनासारखे यश मिळवून देणारा आहे. तुळ राशीच्या जातकांनी गुरुचे अशुभत्व थोडे कमी होण्यासाठी नियमित दत्त आराधना करावी. तसेच पिवळ्या वस्तूंचे दान जसे की हरभरा डाळ, गूळ, पिवळे वस्त्र यांचे दान करावे. त्यायोगे गुरुचे अशुभत्व कमी होऊन शुभ फळे देण्यास मदत होणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह द्वितीयेश आणि पंचमेश आहे आणि सध्या तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. सप्तम स्थानात असलेले गुरुचे हे भ्रमण वृश्चिक राशीला फायद्याचे होते, परंतु या वक्र कालखंडामध्ये हा गुरु षष्ठ आणि अष्टम या दोन्ही भावाचे देखील फळ देणार आहे. हे दोनही भाव हे अवयोगाचे भाव आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या चिंतेत मात्र वाढ होणार आहे. शुभ आणि अशुभ अशी दोनही फले वृश्चिक राशीच्या जातकांच्या वाट्याला आलेली दिसून येत आहेत. सप्तम भावात गोचर करत असलेल्या गुरुची दृष्टी ही एकादश भाव, प्रथम भाव आणि तृतीय भावावर पडत आहे. या कालखंडामध्ये त्यांच्या ताण देखील वाढण्याचे दिसून येत आहे. नोकरीमध्ये असाल तर या काळात त्यांनी आपले धैर्यशील वर्तन ठेवावे. नवीन आव्हाने देखील स्वीकारावी लागतील, परंतु सावधानता बाळगल्यास त्यातून त्यांना यश देखील मिळणार आहे. धनागमनाचे मार्गही जुळून येताना दिसत आहेत आणि व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी हा कालखंड अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनामध्ये थोडेफार तणाव असल्याचेही दिसून येतात. संबंध बिघडणार नाही याची काळजी त्यांनी घेणे हे आवश्यक आहे. तर भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे. या काळामध्ये भागीदारीमध्ये काही मतभेद होण्याची देखील शक्यता ही दिसून येत आहे. या कालखंडात संततीकडून मात्र शुभ समाचार मिळणार आहे. नवीन व्यापार करणार असाल तर हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि पराक्रमामध्ये वृद्धीचे योग दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी त्यांच्या आयुष्यात स्थिरता प्रदान करणारा हा कालखंड आहे. दाम्पत्य जीवनात थोडेफार मतभेद असलेले दिसून येतात किंवा जोडीदाराचे स्वास्थ्य बिघडण्याची सुद्धा शक्यता या कालखंडामध्ये नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण देखील बनू शकतात. भावंडांशी मतभेद किंवा त्रास होण्याची शक्यता सुद्धा या कालखंडामध्ये दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनात आणि भागीदारी अशा दोनही ठिकाणी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे. त्यायोगे वृश्चिक राशीच्या जातकांना हा कालखंड सुखकारक व्यतीत करण्यास मदत मिळणार आहे आणि गुरुचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी दत्ताची नियमित उपासना किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण हे केल्यास गुरुचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह लग्नेश आणि चतुर्थेश असून तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती धनुराशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल स्थिती नव्हती, परंतु गुरुचे हे वक्री भ्रमण धनुराशीला नक्कीच दिलासा देणारे आहे. येथील गुरु धनुराशीच्या जातकांसाठी फारशी सुस्थिती जरी दर्शवत नसला तरी सुद्धा या काळामध्ये त्यांना अनुकूल असे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. वक्री काळामध्ये गुरु पंचम आणि सप्तम भावाचे देखील फळ देणार आहे. त्यामुळे हा कालखंड धनुराशीच्या जातकांना मनासारखा व्यतीत करण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे. षष्ठ भाव हा अवयोगाचा भाव आहे, त्यामुळे संघर्ष वाढलेले असतील
परंतु गुरुच्या या वक्री कालखंडामध्ये शत्रूवर त्यांना विजय मिळवता येणार आहे. तसेच रोगापासून मुक्तीचे देखील संकेत हा गुरु देत आहे. वादविवाद करत असाल तर त्यामध्ये तुमचा विजय नक्की होताना दिसून येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये मन लावून काम करणे हे देखील गरजेचे आहे. जोखीम पत्करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. परंतु या कालखंडामध्ये शक्यतो कोणाला कर्ज देऊ नये किंवा कोणाकडून पैसे उधार घेऊही नयेत. संतती संबंधी चिंता असतील तर या कालखंडामध्ये त्यातून काही ना काही मार्ग निश्चित निघताना दिसून येत आहे. या वक्र कालखंडामध्ये जर नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. दाम्पत्य जीवनात जर काही आधीपासून अडचणी असतील तर त्या कमी होण्यास या कालखंडात मदत मिळणार आहे. प्रेमीजनांसाठी हा वक्र कालखंड अनुकूलता घेऊन येत असलेला दिसत आहे. प्रवास योगसुद्धा त्यांना येऊ शकतात आणि जे परदेशी व्यापाराशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन आहे. तर ज्यांनी आधी कर्ज घेतलेले आहे त्यांना आपल्या ऋणातून मुक्त होण्याचे संकेत हा गुरु देत आहे. धनुराशीच्या जातकांसाठी गुरुचे हे वक्री कालभ्रमण त्यांना फायदा मिळवून देणारा आहे. याचा त्यांनी निश्चित लाभ घ्यावा आणि गुरुचे अशुभत्व कमी होण्यासाठी दत्तोपासना नियमित करावी. त्यायोगे गुरुचा हा वक्रकाल त्यांना मनासारखे यश मिळवून देण्यात सिद्ध असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी गुरु हा तृतीयेश आणि व्ययेश या भावांचा स्वामी आहे आणि तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. पंचम भाव हा संततीचा, विद्याभ्यासाचा, प्रेमाचा, भावनांचा भाव आहे आणि अशा पंचम स्थानातील गुरुची दृष्टी ही नवम भाव, एकादश भाव आणि लग्न भावावर आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड एकंदरीत अनुकूल आहे, परंतु मेहनत त्यांना करावी लागणार आहे आणि स्पर्धा परीक्षा जर देत असाल तर त्यांच्यासाठी हा काल उत्तम फळे घेऊन येताना दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. सकारात्मक दृष्टिकोन या काळामध्ये वाढीस लागणार आहे. त्यांच्या परिश्रमाचे चीज होताना दिसून येत आहे. व्यापाऱ्यांसाठी फायदा मिळवून देणारा हा कालखंड आहे आणि तुमचे व्यक्तिमत्व देखील या काळामध्ये उठावदार बनण्यास मदत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करणे हे आवश्यक आहे. तसेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत हा वक्र कालखंडातील गुरु देत आहे. तसेच या कालखंडामध्ये लॉंग टर्मसाठी जर गुंतवणूक करणार असाल तर ते देखील फायद्याचे असलेले दिसून येत आहे. नवीन प्रोजेक्ट घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलताच दर्शवत आहे. या नवीन संधीचा फायदा मकर राशीच्या जातकांनी नक्की घ्यावा. योग्य व्यक्तीचा सल्ला देखील या काळात तुम्हाला उपयोगी पडणार आहे. स्थावर इस्टेट खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे. गुरुची भाग्यभावावर दृष्टी हा एक शुभ संकेत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये पूर्वीपासून जर काही मतभेद असतील तर या काळामध्ये ते सुधारण्यास मदत मिळणार आहे. तसेच आकस्मिक धनलाभाचे योग देखील मकर राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी दिसून येत आहे. या काळामध्ये समाजामध्ये मानसन्मानात वृद्धी होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत मकर राशीच्या जातकांना गुरुचे हे वक्री भ्रमण फायदेशीर ठरण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी श्रीहरी विष्णूची आराधना किंवा दत्तोपासना नक्की करावी आणि सध्या मकर राशीला 7.5चा शेवटचा टप्पा देखील आहे. त्यासाठी त्यांनी शनीची देखील आराधना करावी. त्यायोगे गुरुचे हे वक्री कालभ्रमण त्यांना सुखदरित्या अनुभवण्यास मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह द्वितीयेश आणि लाभेश आहे आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही अष्टम भाव, दशम भाव आणि द्वादश भावावर आहे. चतुर्थ स्थानी असलेला हा गुरु थोडी मातृस्वास्थ्याची चिंता दर्शवत आहे. घरामध्ये काही थोडेफार मतभेद देखील
असू शकतात आणि या काळामध्ये मित्रांकडून फसवणूक होणार नाही यासाठी त्यांनी दक्ष राहणे हे देखील गरजेचे आहे. या कालखंडामध्ये कुंभ राशीच्या जातकांच्या पराक्रमामध्ये वृद्धी होत आहे आणि विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंड मनासारखे यश मिळवून देणारा आहे. तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. पराक्रमात वृद्धी होऊन मोठी कामे त्यांच्या हातून होण्यास या काळामध्ये हातभार लागणार आहे आणि आर्थिक स्थिती कुंभ राशीच्या जातकांसाठी ही अत्यंत भक्कम असलेली दिसून येते. परंतु काही मानसिक ताणतणावात देखील वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांनी धैर्य बाळगणे हे फार गरजेचे आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि नवीन व्यापाराची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. संततीविषयक जर काही चिंता असतील तर या काळामध्ये त्या दूर होण्यास मदत मिळणार आहे. परंतु परिवारामध्ये ऐक्य टिकवून ठेवणे हे महत्त्वाची जबाबदारी कुंभ राशीच्या जातकांना पार पाडायची आहे. स्थावर इस्टेट घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि विदेशी जर व्यापार करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड मनासारखे यश मिळवून देणारा आहे. तर दाम्पत्य जीवनामध्ये एकंदरीत सुखद स्थिती असल्याचे दिसून येत आहे आणि प्रेमीजनांमध्ये सुद्धा हा कालखंड अनुकूलता निर्माण करणारा आहे. एकंदरीत कुंभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड आर्थिकदृष्ट्या भक्कम तर थोडी ताणतणावामध्ये वृद्धी असा असलेला दिसून येत आहे. आता सर्वात शेवटी मीन राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे वक्री कालभ्रमण काय फळ घेऊन येत आहे हे पाहूया. मीन राशीला सध्या 7.5चा पहिला टप्पा आहे आणि मीन राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह लग्नेश आणि दशमेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि त्याची 7वी दृष्टी ही भाग्यभावावर पडते. त्यामुळे मीन राशीच्या जातकांना या कालखंडामध्ये भाग्याची जोड मिळणार आहे आणि 7.5मध्ये सुरू असलेल्या त्रासापासून त्यांना काहीशी मुक्तता देखील मिळणार आहे. एकंदरीत मीन राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. विशेष म्हणजे भावंडांचा सहयोग मिळण्याचे संकेत हा गुरु देत आहे. या काळामध्ये त्यांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागणार आहे. जर सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे. या काळामध्ये साहस करणे देखील फायद्याचे ठरणार आहे. यात्रा देखील सुखकारक ठरताना दिसून येत आहे आणि व्यापारी वर्गासाठी हा कालखंड लाभदायक असलेला दिसून येत आहे. या काळामध्ये मीन राशीच्या जातकांचे नेतृत्व गुण हे वृद्धिंगत होताना दिसून येत आहेत. परंतु या काळामध्ये नवीन जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर पडणार आहे. नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी हा गुरु उत्तम फल प्रदान करून देणार आहे आणि या काळामध्ये त्यांना भाग्याची अनुकूलता प्राप्त होणार आहे. प्रेमीजनांसाठी आणि दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड मधुर आहे. यात्रा देखील सुखकारकरित्या होतील. तसेच जे अविवाहित जातक आहे आणि त्यांची विवाह करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी विवाह जमवण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकंदरीत मीन राशीच्या जातकांना गुरुचे हा वक्री कालखंडाचे भ्रमण सुखदरित्या व्यतीत करता येणार आहे. मीन राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये 7.5पासून दूर राहण्यासाठी आणि त्याचा त्रास कमी होण्यासाठी मारुती उपासना आणि दत्त उपासना हे नियमित करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा कालखंड सुखदरित्या व्यतीत होण्यास त्यांना हातभार लागणार आहे. अशा रीतीने आज आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींच्या जातकांसाठी गुरुचे हे वक्री कालखंडातील भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहिली. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.